नीटचा निकाल लागल्यानंतर खरं तर देशभरात जो आहे या निकालावरून गोंधळ जो आहे तो उडालेला पाहायला मिळतोय। काही विद्यार्थी आणि पालकांनी ही परीक्षा जी आहे ती परत घेण्याची मागणी केलेली आहे। माझ्यासोबत आता काही विद्यार्थी पालक आणि त्यांना शिकवणारे शिक्षक आहेत। माझ्यासोबत आता सुरुवात आपण शिक्षकांपासून करूया। जहाँ सर क्या गड़बड़ी हुई है एग्जाम में इस बार? गड़बड़ी बहुत सारी हुई है। ग्रेस मार्क का पहला गड़बड़ हुआ है, सेंटर एलोकेशन में गड़बड़ हुआ है बड़े लेवल पे, क्योंकि किसी भी सेंटर को नीट कंडक्शन का परमिशन दिया गया है। सेंटर्स में किस तरीके से पेपर्स का सिक्योरिटी एंड ऑल, उस पर भी बड़ा क्वेश्चन मार्क है। जिन लोगों ने एग्ज़ाम कंडक्ट किया है उन्होंने भी ठीक से एग्ज़ाम तो कंडक्ट किया हुआ नहीं है। पेपर्स लेट दिए हैं, जल्दी ले लिए हैं, साइनिंग नहीं आता था उनको, सो कुछ भी चेक नहीं किया गया है। प्लस जो उन्होंने फॉर्म भरने के लिए टाइम दिया उसमें 3 लाख लोगों ने वापस से रजिस्ट्रेशन किया। मींस गवर्नमेंट वांट्स टू स्टेट कि 3 लाख लोग फॉर्म भरना भूल ही गए थे। तो बच्चा इस एग्ज़ाम के लिए 3-3, 4-4, 8, 9 से प्रिपेयर करता है, कैसे वो फॉर्म भरना भूल जाएगा। सो इस तरीके के लाखों गड़बड़ी हैं, इंक्लूसिव ऑफ द क्वेश्चन पेपर इटसेल्फ, क्योंकि कट पोर्शन से सो मेनी क्वेश्चंस वेर देयर। जबकि एनटीए का स्टेटमेंट है कि नीट का जो क्वेश्चन पेपर है वो करंट एनसीईआरटी के ऊपर बेस्ड है, तो कहाँ वो करंट एनसीईआरटी के ऊपर बेस्ड था। एंड इतनी सारी गड़बड़ियाँ होने के बावजूद हाउ इज़ इट पॉसिबल कि इतने लोगों को 720 आउट ऑफ 720 आ सकता है। हरियाणा में कुछ गड़बड़ी हुई थी सेंटर में, वो क्या गड़बड़ी है, क्या मामला है? हरियाणा में जो गड़बड़ी है वो तो डायरेक्ट दिख ही रहा है कि एक ही जगह के 8 लोगों को 720 आउट ऑफ 720 है, जो कोई पॉसिबल ही नहीं है। इतने सालों में सारे 720 मिलाओ तो भी इतने 720 नहीं होते, तो ये तो पॉसिबल ही नहीं है। बट इस तरीके का गड़बड़ी जो हरियाणा में हुआ है वो पूरे इंडिया में ही हुआ है। इस बार कट ऑफ भी हाई लगा है, क्या कट ऑफ का मामला है और इसका स्टूडेंट पे क्या इम्पैक्ट हुआ? कट ऑफ लास्ट ईयर बीजे का 646 एंड फर्स्ट राउंड 650 था। अभी वो कट ऑफ 685 690 जाएगा। जो भी स्टूडेंट्स प्रिपरेशन कर रहे हैं 12th का और 11th का, वो जानते हैं कि 685 690 लाने में क्या होता है, जान ही निकल जाएगी, या ऑलमोस्ट इट इज़ नेक्स्ट टू इम्पॉसिबल। स्टूडेंट की मांग क्या है अभी इस सर पे, आपकी मांग क्या रहेगी? जनरली सारे स्टूडेंट्स नीट वापस कंडक्ट कराना चाहते हैं। दे वांट कि फेयर एग्ज़ाम हो और फेयर वे से कंडक्टेड हो। फिर भले ही उनको रँक कम आया ज़्यादा है, बट एव्हरी वन वॉन्ट्स अ फेअर डील। माझ्यासोबत आता विद्यार्थी सुद्धा आहे ज्याने आता नीट दिलेली होती। तुझं नाव काय आहे, तुला किती मार्क पडलेत आणि तुला काय प्रॉब्लेम? माझं नाव विनीत व्यवहार आहे। मला 464 मार्क्स पडले, बट जसं की कट ऑफ खूप वरती गेला आहे तर कॉलेजेस भेटणं इम्पॉसिबल आहे सध्या तरी। तर एकदा रीनीट व्हायला पाहिजे किंवा मग ज्यांना ग्रेस मार्क्स दिले त्यांच्यावर चौकशी करायला पाहिजे। तू किती वर्ष झालं याचा अभ्यास करतो? मी 11वीपासून चालू केला होता, 2 वर्षापासून तयारी करतो आहे। अच्छा, माझ्यासोबत काही पालक आहेत। तुमच्या मुलाला किती मार्क पडले आणि तुम्हाला कशा प्रकारे याला फेस करावं? माझ्या मुलाला 650 मार्क्स आहेत। नेहमीच्या सिनॅरिओप्रमाणे म्हणजे मागच्या वर्षीच्या कट ऑफप्रमाणे त्याची रँक 10,000च्या आत असायला पाहिजे होती आणि ह्या मार्कांना बीजे, कुपर जी टॉपची महाराष्ट्रातली कॉलेजेस आहेत ती नक्की मिळाली असती। आणि आमची मानसिक तयारी सगळी त्या पद्धतीने झाली होती, जेव्हा ॲक्च्युली मुलाने घरी आल्यानंतर रिझल्ट आणि मार्क आपापले कॅल्क्युलेट केले होते। मार्क्स तेवढेच आले, पण जी रँक आहे ती 34,000 म्हणजे ऑलमोस्ट 5 पट 6 पट पुढे गेली। आणि आत्ताच्या ह्या परिस्थितीमध्ये त्याला कुठलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पुण्यातलं मिळणं हे मुश्किल झाले, म्हणजे टॉपची तर बाजूलाच राहिली। बरं, आमच्या मुलांनी इतकी वर्ष मनापासून अभ्यास केला होता, तर त्यांचं स्वप्न भंगतंय ह्या लोकांच्या चुकीमुळे, ह्याची आम्हाला खूप भीती वाटायला लागली। एक पालक म्हणून मुलांची काळजी वाटायला लागली, कारण काय आहे, इंजिनिअरिंगला खूप ऑप्शन्स असतात पण मेडिकलला एकच ऑप्शन असतो, मेडिकल। तुम्हाला जर समजा इंजिनिअरिंग कॉलेज हे नाही मिळालं, जेई नाही, सीईटी नाही, प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस तुम्ही एन नंबर ऑफ ठिकाणी अप्लाय करू शकता, पण मेडिकलला तसं नाही आहे ना। एकच नीट एक्झाम आहे ज्यातनं तुम्ही सगळे फेअर डॉक्टर्स तयार करायचे आहेत। मग इथंच जर तुम्ही गोंधळ गडबड करणार असाल आणि जे बेसिक गडबड गोंधळ आहे तो बाजूला सारून आम्ही त्या 1500 मुलांनाच कसे ग्रेस मार्क दिले ह्याच्यावरती जर चर्चा करणार असाल, 2 मॅथमॅटिशियन आणि स्टॅटिस्टिक्सचे लोक बसवली तर सांगतील की अरे सगळ्यांना काही बेसिक मार्क, मग समजा मी धरले 664 पडले, मग त्या सगळ्यांना तुम्ही ग्रेस मार्क तेवढेच दिले का की ते 720ला जाऊन पोहोचले? मग असे काय तुम्ही हिशोब केला, हा सगळाच प्रश्न आहे।
नक्कीच माझ्यासोबत दुसरे काही पालक आहेत. ह्यावर्षी 720 पैकी 720 मार्क जवळपास 67 जणांना पडले, की मागच्या वर्षी फक्त 2 जणांना होते. काय इम्पॅक्ट झाला याचा आणि यावर विश्वास राहिला का? नाही, नीटवरती परीक्षेवर तर अजिबातच विश्वास राहिलेला नाही आहे. आणि हे जे 67 मुलं जी आली आहेत त्यांच्यामुळे असं नाही, पण ग्रेस मार्क्स नंतर पेपर लीक अशी बरीचशी कारणं आहेत की ज्यामुळे आमच्या मुलांची रँक अतिशय वाढलेली आहे आणि आम्हाला GMCमध्ये ॲडमिशन मिळणं अशक्य झालेलं आहे. तर ह्याच्यासाठी तुम्ही एकतर नीट परत कंडक्ट करा, हीच आमची मागणी असणार आहे. नक्कीच तुम्ही सुद्धा पालक आहात, तुमचा मुलगा अभ्यास करत असेल, मुलगी अभ्यास करत, तर किती खर्च होतो ना साधारणतः या परीक्षा देण्यासाठी? 2 वर्षाचं बघितलं तर 5 ते 6 लाखांचा खर्च होतो आणि त्यांची मेहनतही तेवढी आहे. मुलं रात्रंदिवस अभ्यास करतात आहे, तयारी. तर मुलांना न्याय नक्कीच मिळाला पाहिजे. नक्कीच 5 ते 6 लाखाचा खर्च जो आहे तो दरवर्षी मुलांना करावा लागतो. तुमची काय मागणी राहणार? नाही, आमची मागणी एकच आहे, रिनीट. कारण तुम्ही आत्ता आपण फक्त फ्रेश जे कॅन्डिडेट त्यांचा विचार करतो आहे, पण जे रिपीट करणारे आहेत, ज्यांना 1 रिपीट आहे, 2 रिपीट, काय जण 3 जण रिपीट, 3 वेळा रिपीट करतात, त्या मुलांचं काय आता? म्हणजे त्यांची तर रँक आता फ्रेशवाल्यांची रँक जर 1 लाखच्या पुढे जाणार असेल तर रिपीटवाल्यांना जे मार्क मिळाले त्यांची रँक पण आता मॅडम मला की 650ला सुद्धा त्यांची रँक 35,000 आहे. म्हणजे जो रिपीट करणारा मुलगा आहे त्याची रँक तर तो आउट ऑफ रँकच्या ऑर्डरच्या बाहेरच असणार आहे. तर आमची एकच मागणी आहे की ह्या देशामध्ये आत्तापर्यंत आपण गेले कित्येक वर्ष बघतो आहे की करप्शन हटाव. मोदी साहेब पण ज्यावेळेस निवडून आले त्यांना एकच मुद्दा सांगितला की मी ह्या देशातलं करप्शन काढून टाकणार आहे. 3ऱ्या टर्मला आल्यानंतर पण त्यांनी तेच सांगितलेले. तर आत्ता एक जर असं चाललं असेल तर कुठल्या शब्दावरती हे करायचं? आणि आत्ताची नवीन जी यंगस्टर आहेत ते आपल्या प्रधानमंत्र्याला मोदीजींना एक आपला आयडल समजतात की नाही बाबा हा माणूस आहे, हा काहीतरी चेंज करू शकतो. जर ह्या सिनेरीवरती जर असं झालं तर मग अकाउंटेबिलिटी कोणाला करायची? मग मेन भारताच्या भविष्यात जे झालं, आपण मोठमोठे शोध लावले, वॅक्सिनेशन काढलं, सगळं झालं, ते डॉक्टरांनीच काढलं ना, आपले इंडियन डॉक्टरांनीच काढलं ना. मग आता ही नवीन जनरेशन त्या इन्स्पायर्डनी MBBSला ॲडमिशन 27 लाख मुलं बसली होती. मग ते इन्स्पायर्ड मिळालं ना की बाबा देशामध्ये आपलं आता चेंज झालं आहे, वॅक्सिनेशन तयार होते, मी आता एक सायंटिस्ट होणार. माझ्या मुलीने तर तेच ठरवलं होतं की बाबा ते इन्स्पायर्ड होऊन तिने MBBSला ॲडमिशन घ्यायचं आणि ते आता तिला ॲडमिशन BMSला पण मिळेल, नाही असं नाही, पण तिला MBBS करायचं आहे, MS करायचं आहे, त्याच्या डोक्यात दुसरं काय नाही. त्यामुळे रिनीट झालं पाहिजे आणि मुलांच्या कष्टाला त्यांचं जे काय आहे त्यांना ते यश मिळालं पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे, एवढी मागणी. नक्कीच नीटच्या रिझल्टनंतर सर्वच विद्यार्थी आणि पालकांच्यात जो आहे तो गोंधळ उडालेला आहे आणि सर्वच जण एकच मागणी करतायत ती म्हणजे नीट परीक्षा पुन्हा व्हावी. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.